नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026च्या परीक्षेसाठी एम टीच्या वतीनं अर्ज प्रक्रिया मागवण्याची सुरुवात झालेली आहे. या 2026च्या परीक्षेसाठी 8 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी आहे, ज्या दरम्यान आपल्याला या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. सध्या 12वी बोर्डची एक्झाम सुरू आहे, त्यामुळे बऱ्याचशा मुलांनी अजूनही अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल किंवा डॉक्युमेंटची उपलब्धता नसल्यामुळं सुद्धा अनेक मुलं अजूनही अर्ज प्रक्रियेपासून दूर असतील. तर या संदर्भामध्ये आपल्याला काही क्युरीज आलेल्या होत्या की साधारण डॉक्युमेंट्स कुठले लागतील जेणेकरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करणं सोपं जाईल. तर या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून नीट 2026च्या परीक्षेसाठी नेमके कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील ते अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. सगळ्यात पहिला जो डॉक्युमेंट असेल तर तो म्हणजे पासपोर्ट साईज फोटोग्राफ. साधारण व्हाईट बॅकग्राऊंड असलेला पासपोर्ट साईजचा फोटो आपल्याला या अर्ज प्रक्रियेसाठी अपलोड करायला लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही फोटो स्टुडिओमध्ये जाऊन आपण हा फोटो काढावा. खाली आपलं नाव असावं, ज्या दिवशी आपण तो फोटो काढला ती डेट त्या ठिकाणी मेन्शन करावी. म्हणजे पहिला डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट साईज फोटोग्राफ. दुसरा डॉक्युमेंट म्हणजे विद्यार्थ्याची सिग्नेचर. कुठल्याही व्हाईट पेपरवर आपण साईन घ्यायची आहे आणि ती फोटो इमेज फॉर्ममध्ये आपल्याला अपलोड करायची आहे. त्यानंतर फिंगरप्रिंट. सेम केस, पहिले 8 बोटाचे फिंगर घ्यायचे, नंतर ह्या 2 बोटाचे एका पेजवर हे सगळे फिंगरप्रिंट्स आपल्याला पाहिजेत. ते स्कॅन करून आपल्याला इमेज फॉर्ममध्ये त्या ठिकाणी अपलोड करायचे असणार आहे. म्हणजे पासपोर्ट साईज फोटोग्राफ, सिग्नेचर आणि फिंगरप्रिंट. यानंतर चौथा डॉक्युमेंट म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड, जे की सगळ्यांसाठी महत्त्वाचा पार्ट असेल. पाचवा डॉक्युमेंट म्हणजे 10वीची मार्कशीट. जर विद्यार्थी CBSE किंवा ICSE बोर्डाचा विद्यार्थी असेल तर त्याला फक्त एकच डॉक्युमेंट लागेल, स्टेटमेंट ऑफ मार्क, जो दोन्ही ठिकाणी अपलोड करावा लागेल. जर स्टेट बोर्डचा विद्यार्थी असेल तर त्याला 10वीची मार्कशीट पण लागेल आणि 10वीची सनदसुद्धा लागेल, म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट पण लागेल. एका ठिकाणी तुमची 10वीची सनद अपलोड होईल आणि एका ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड होईल. त्यानंतर जे रिपीटर्स मुलं आहेत त्यांना 12वीची मार्कशीट लागेल. फ्रेशर्स मुलांना, ॲपियर मुलांना 12वीची मार्कशीट लागणार नाही. रिपीटर्स मुलांना 12वीची मार्कशीट आपल्याला रोल नंबर आणि मार्क्स त्या ठिकाणी मेन्शन करायचे असतात, त्यासाठी 12वीची मार्कशीट लागेल. त्यानंतर जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मुलं आहेत त्यांना सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. OBC असेल किंवा EWSमध्ये असेल तर सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट लागेल. आणि जे विद्यार्थी या सगळ्या प्रक्रियेत भविष्यात ऑल इंडियात जाऊ इच्छितात त्यांनी सेंट्रल सर्टिफिकेट नक्की अपलोड करा. ज्यांना महाराष्ट्रातच अर्ज प्रक्रिया करायची असेल भविष्यात त्यांनी स्टेटचं सर्टिफिकेट वापरलं तरी चालेल. आणि शेवटी लाईव्ह फोटो एक तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर लाईव्ह फोटोसुद्धा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट त्या ठिकाणी असणार आहे. सो या सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता करून आपली अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा. धन्यवाद.